तर या मोर्चानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी. पाहूयात. आज जो आहे तो आपण इथे मराठी भाषिकांचा मोर्चा पाहिला. अत्यंत असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. सर्वच मराठी भाषिक आहेत, सर्व मराठी प्रेमी आहेत ते या ज्यात आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी त्याला परवानगी दिली नव्हती. तरीसुद्धा हा जो आहे तो आंदोलन मोर्चा काढण्यात आला होता. या ठिकाणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. संदीप सर, उत्स्फूर्त असा मोर्चा निघाला, खूप मोठा प्रतिसाद मिळाला, काय सांगाल? निश्चित मला असं वाटतं ज्या पद्धतीने मराठी माणसाच्या मनात एक राग खतखतत होता, ज्या पद्धतीने इथल्या गुजराती व्यापाऱ्यांनी मोर्चा काढायचा प्रयत्न केला भाजपच्या संगनमताने, त्याचा एक राग इथल्या मराठी माणसाच्या मनात होता जो आज व्यक्त करणं गरजेचं होतं. आणि तो करण्यासाठी म्हणून सगळेजण आज एकत्र मोर्चा काढणार होते. त्याला दडपण्याचं काम सरकार करत होतं. त्यामुळे त्याच्या सरकारच्या विरोधात मराठी माणूस एकवटला. पोलिसांनी रूट तुम्हाला चेंज करण्यात सांगितला होता. घोडबंदरला जो आहे तो मोर्चा काढण्याचा तुम्हाला सांगितलं होतं, म्हणून परवानगी दिली नव्हती. मला वाटतं मग काय बरोबर आहे काय? उद्या भारतात एखादी घटना घडली का पाकिस्तानमध्ये मोर्चा काढणार का? उद्या सांगाल, आज सांगता घोडबंदरला काढा, उद्या सांगा कणकवलीला काढा. जिथे घटना घडली तिथेच मोर्चा काढणार ना. आम्ही त्यांना सांगितलेलं की मीरा रोड शहरातला तुम्ही रूट द्या आम्हाला, पण तुम्ही सांगणार आम्हाला घोडबंदरला मोर्चा काढा, तो कोण काढणार? बरं, यापुढे जर असंच प्रकरण मराठीची भाषाची गळचेपी असेल किंवा मराठी, तर यापुढे करताना कोणीतरी 100 वेळेला ज्या पद्धतीची एकजूट आज मराठी आज तुम्ही बघाल इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही आहे. मराठी माणूस हा मराठी माणूस म्हणून एकवटला आहे. मला असं वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करायला इथे. तुमच्या भाषणामध्ये नरेश, सुरेश असं उल्लेख केला. नरेश ते नेमकं ज्यांना श म्हणता येत ना ते आम्हाला शिकवणार काय? नक्कीच. ज्यांना क्ष म्हणता येत नाही ते आम्हाला शिकवणार का, असं आहे जे ते संदीप देशपांडे यांनी म्हटलं. आणि यापुढे मराठी भाषिक जे आहेत ते असेच ज्या त्या मराठी भाषेवरती अग्रेसर राहणार आहेत.